आपण राहुरी म्हणजे संगमेर तालुक्यापासून दाडपासून दिंडीला प्रारंभ केलेला आहे. आणि हे जे श्वान आपल्या बरोबर आज कोळगावमध्ये मी तुमच्या दिंडीत पाहिलेलं आहे, हे श्वान आपल्या दिंडीत कुठून सामील झालेले? हे कनगर तालुका राहुरी इथून आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालोय आणि आम्ही आता कोळगावमध्ये आलोय. राहुरी कनगर ते कोळगाव एवढा 80-85 किलोमीटर अंतरावर आम्ही आज पोहोचतोय आणि तो आमच्या बरोबर आहे. असं आणि कोणालाही दिंडीमध्ये कोणालाही त्रास नाही, रस्त्यानं जाणारा येणाऱ्याला त्रास दिला नाही, म्हणून आम्ही त्यांना महाराजच म्हणतोय. टाळी वाजू एकदा टाळी. सर कधीपासून दिंडी येते आपल्याकडे? जवळजवळ 30 वर्षापासून ही दिंडी या ठिकाणी बरोबर सायंकाळी 4:30 ते 5च्या सुमारास या ठिकाणी आमच्या परिवाराकडे नाश्त्यासाठी येते. खरं तर संत मुकुंदास महाराज आणि संत महिपती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दहाड खुर्द तालुका संगमनेर या ठिकाणावरून ही दिंडी येते. मला वाटतं आजचा यांचा हा 7वा मुक्काम असेल आणि या आज मुक्कामी कोथूळ या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे. त्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये कोथूळ या ठिकाणी या दिंडीचा मुक्काम असतो. तुम्ही 30 वर्षापासून या दिंडीला या ठिकाणी चहा पान नाश्ता करताय. हे श्वान तुम्हाला कधी दिसलं का? म्हणजे नाही, श्वान हे या वर्षी पहिल्यांदाच या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. अतिशय चांगल्या गुणी श्वान आहे. निश्चितच काहीतरी पूर्वजन्मीची त्यांची पुण्याई असेल म्हणून श्वानाला देखील म्हणजे त्या महाराजांना देखील या ठिकाणी दिंडीमध्ये सहभागी होत आला आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते देखील या दिंडी समेत येणार आहे. पंढरपूर वारीतून अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे, प्रवरा परिसर.